मराठवाड्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं जवळपास दडी मारल्यामुळे संपूर्ण विभागामध्ये चिंतेचे ढग दाटलेले आहेत। श्रावण महिना सुरू होऊन आठवडा उलटला तरीही पावसाचा पत्ता नसल्यानं खरीप हंगामातील पिकं संकटात सापडली आहेत। पिकांसाठी अत्यंत गरजेच्या काळातच पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि त्यामुळे दुष्काळाचं सावट आणखी गडद होत असल्याचं चित्र आहे। मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट दाट। पावसाविना ऑगस्ट महिना कोरडा ठाक। परतीचा पाऊसही फिरवणार पाठ। देशभरात 70% दुष्काळाची शक्यता। ऐन पावसाळ्यातलं हे लातूरच्या मांजरा नदीचं पात्र पहा। अर्धा पावसाळा संपलाय मात्र अजूनही नदीला पाणीच आलेलं नाहीये। जिथे पाणी वाहायला हवं त्या नदी पात्रात दगड धोंडेच दिसतायत। मराठवाड्यात पावसानं दडी मारली आणि त्याचेच हे भेसूर चित्र आहे। फक्त नदी नालेच नाही तर शेतातही फारशी चांगली अवस्था नाहीये। पावसाच्या लपंडावानं शेतकरी बेहाल आहे। पावसानं पाठ फिरवल्यानं मराठवाड्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणी साठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। 3 ऑगस्ट पर्यंत झालेल्या पावसानं पेरण्या आणि पिकांच्या सुरुवातीच्या वाढीला मदत केली होती, मात्र आता सलग 20 पेक्षा जास्त दिवस पाऊस नसल्यानं पिकं सुकू लागली आहेत। पुढील पंधरवड्यात पाऊस न झाल्यास पिकांचं कधी न भरून निघणारं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। पेरणीचा योग्य पाऊस नाही आणि विहिरींना तर पाण्याचा थेंब नाहीये। बोरचे सुद्धा पाणी कमी झालेले आहेत, जवळपास नाहीच्या बरोबर झालेले। शेतकऱ्यांना एकंदरीत आज दुष्काळाची भीती वाटते। दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झाली तर या परिस्थितीवर मार्ग निघतो का? काही तोडगा काढण्यासाठी सरकारने किमान कृत्रिम पावसाची तरी व्यवस्था करावी। या वर्षी पावसानं डोळेझाक केल्या कारणानं आज पूर्ण मराठवाड्यामध्ये औसा लातूरसह दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे। पेरलेले पिकं जे आहेत ते पूर्णपणे आता उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत। सगळे नदी नाले कोरडे ठाक आहेत, विहिरीतलं पाणी आटलेलं आहे, बोरचं पण पाणी नाही। मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी 679.5 मिलीमीटर आहे, मात्र आतापर्यंत विभागात केवळ 361.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। म्हणजेच विभागात तब्बल 61 मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे। लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची सर्वाधिक तूट नोंदवली गेली आहे, तर मराठवाड्यात इतरत्रही फारसं चांगलं चित्र नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीच्या 66% पावसाची नोंद झाली आहे। जालन्यात सरासरीच्या 65% पाऊस पडलाय। बीडमध्ये सरासरीच्या 48.3% पावसाची नोंद झाली आहे। लातूरमध्ये सरासरीच्या 37.8% पाऊस पडलाय। धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या 48.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नांदेडमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 59.4% पाऊस झालाय। परभणीमध्ये सरासरीच्या 85% पाऊस तर हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या 58% इतका पाऊस पडलाय। अल निनोच्या संकटामुळे सुरुवातीपासूनच मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झालेला नाहीये। पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। त्यात यंदा परतीचा पाऊसही धोका देण्याचा अंदाज आहे। हे चित्र मराठवाड्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातच याचा मोठा फटका बसणार असल्याचं हवामान अभ्यासक सांगतायत। प्रशांत महासागरातील अल निनोची स्थिती ऑगस्टमध्ये मध्यम आणि सप्टेंबरमध्ये मध्यम ते तीव्र राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यातील पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहून राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञ सांगतायत। परतीचा पाऊस जो आहे आता बराच पाऊस आता उत्तर भारतामध्ये स्थिर झालेला आहे, त्याच्यामुळे एकूण आपल्याकडे घट दिसते आहे ऑगस्ट महिन्यामध्ये। आणि परतीच्या पावसामध्ये लक्षात येते की परतीच्या पावसामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या फेजमध्ये जो पाऊस मिळतो आपल्याला तो देखील यावर्षी खूप कमी मिळेल अशी चित्रे मिळतात। साधारणतः 70 ते 100% अशी कंडिशन येते की आम्हाला एकूण पावसाचे प्रमाण जे आहे हे अतिशय कमी असेल असं इंडिकेटर आता जागतिक हवामान जे क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर जे आहे जे संपूर्ण यावरती काम करते या संस्थेने आता दुजोरा दिलेला आहे।
जायकवाडी धरण भरलंय, मात्र त्यातून 3 जिल्ह्यांचाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल तर काही प्रमाणामध्ये शेतीलाही दिलासा मिळेल. पण उर्वरित मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पिकांना अपेक्षित ओलावा मिळालेला नाहीये. त्यामुळे शेतीच्या एकूण उत्पादनावरही 50% पेक्षा जास्त परिणाम होणार आहे. त्यात सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांसाठी पावसाचे उरलेले दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस कसा पडतो यावर मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि देशाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.